नमस्कार मंडळींनो, माझ्या स्वादिष्ट कोकणी या यूट्यूब चॅनलवर मी तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करते. तर आजची रेसिपी असा क्रॅब मसालो म्हणजेच कुर्ले, तसेच खेकडे पण म्हणतात. आणि हे समुद्राचे कुर्ले असतात, त्यांना आम्ही फेटा असा म्हणतो. तर हे खूप छान चवीक लागतात. आणि हे बनवण्यासाठी मी एक पारंपरिक पद्धत वापरला असं आहे. तर तुमका हे अशाच प्रकारे बनवूचे असतील तर व्हिडिओ तुमका शेवटपर्यंत नक्की बघूचं लागत. चला तर मग हे बघा, मी असे मस्तपैकी साफ करून घेतलं आहे. आणि हे साफ कसे केले त्याचं पण व्हिडिओ लवकरच येणार असं माझ्या चॅनलवर, तर सुद्धा तुम्ही बघू शकतास. हे बघा, त्याचे असे ना छोटे छोटे नांगे असतात, ते मी बाजूक काढून घेतले. आणि मोठे असतात डेंगे, आणि मधलो भाग असतात ते का आम्ही पेंदे असं म्हणतो. आणि हे कुर्ले आहेत ना, ते अमावास्येक म्हणजे काळोख्या रात्री घ्यायचे असतात, त्याच्यामुळे ते ना मस्तपैकी मांसान भरलेले मिळतात. तर इथे हे छोटे छोटे नांगे होते ना, ते मी मिक्सरात लावून घेत आहे. आणि ह्या कुर्ल्यांमध्ये ना खूप प्रमाणात कॅल्शियम असतं, म्हणजे भरपूरच. ज्यांका कॅल्शियमची कमतरता असा ना, त्यांनी ही रेसिपी नक्की करून खाऊ हवी. हे बघा, अशा प्रकारे मी त्याचा छोट्या छोट्या त्या नांग्यांचा ना मिक्सरला वाटून अशी चटणी बनवून टाकलं आहे. आणि त्याचं पाणी घालून आता आपल्याला ती गाळून घ्यायची आहे पेस्ट, म्हणजे त्याचं रस सगळं ना तो आपल्याला घ्यायचं असा रश्श्यासाठी. आणि ह्या मेन म्हणजे कसं माहीत आहे, ह्यो जो रस येता ना त्याची पण एवढी वेगळी टेस्ट येताना मसाल्यामध्ये की मस्तच. आणि ते गाळणीत नाही, बघा मी अशा प्रकारे गाळून घेते सावकाश असा. आणि नंतर कढईत तेल तापत ठेवणार आहे. आणि हे आपल्याला मस्तपैकी रस्सेदार असे करूचे असतात, जेणेकरून त्याचं असं ना चोपून खाऊ खूप भारी लागतात हे कुर्ले. जरा मका छोटे छोटेच मिळाले मार्केटमध्ये. आणि हे बघा, तेलात मी लसूण टाकलं आहे आणि कढीपत्ता टाकलं आहे. आणि आपल्याला ह्याची मस्तपैकी पारंपरिक चव ठेवची आहे, त्याच्यामुळे आज आपण ह्याच्यात आला लसूणची पेस्ट अशी टाकणार नाही. हे बघा, त्यानंतर त्याच्या तेलावरच मी हळद टाकलं आहे. आणि मेन म्हणजे ह्या सांबारात किंवा मसाल्यामध्ये, सारामध्ये मी आज कांद्याचा वापर नाही केला आहे, म्हणजे फोडणीसाठी. वाटणामध्ये तर खोबऱ्याचं वाटण तर असताच, आणि त्यात तर आपल्याला लागणारच असा. आणि त्यानंतर हे बघा, आपलं मालवणी मसालो आहे ना तोच टाकलो. जर तुमका अजून झणझणीत वगैरे हवे असतात तर तुमका जे मसाले तुम्ही वापरत असतात ते तुम्ही टाकू शकतास त्याच्यामध्ये. आणि हे बघा, तेलावर मी मसाला टाकला आहे आणि त्याच्यात कांदो नाही, त्याच्यावर मसालो करपू शकता, म्हणून मी लगेच त्याच्यावर पाणी टाकलं आणि टेम्परेचर त्याचं डाऊन केलं आहे थोडा. आणि असं केल्यामुळे पण ना तरी इतकी भारी येताना आमटी की विचारूच नको. तर तुम्ही असे नक्की करून बघा. आणि आवडली तर माझं चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमका असेच मस्त मस्त रेसिपीज बघूक मिळतील. तुमचे काय प्रतिक्रिया असतील तर ते मला कमेंट करून सांगा. त्यानंतर मी ह्याच्यात काश्मीरी मिरची पावडर टाकलं आहे. आणि ह्यो भाजको मसालो म्हणजे गरम मसालो असताना तो टाकला आहे. परत जरा मला असं वाटलं की मसालो आपलं करपू शकता, म्हणून मी त्याच्यात पाणी ॲड केलं आहे. हे बघा, आता मस्तपैकी तर्री सुटली आहे आणि मसालो आपलं ऑलमोस्ट मस्तपैकी असं परतून निघाला. आणि आता त्याच्यात डायरेक्ट आता हे आपण जे खेकडे म्हणा, कुर्ले म्हणा, फेटा म्हणा, काय म्हणशाल ते आपण टाकले आणि जरासे असे परतवून घ्यायचे. आणि सुद्धा मी तुमका एक सांगते की खेकड्याच्या मसाल्यामध्ये ना, म्हणजे आपल्याला जर सार करूचं असतं या तिकला, त्याच्यात पाणी जास्त घालायचं नाही. का तर मी तुमका व्हिडिओमध्ये पुढे सांगेनच का पाणी घालायचं नाही जास्त तर. आणि आता मी वर्ण त्याच्यावर आंबटपणासाठी कोकमा हवीच तर ती टाकलं आहे. हे बघा. आणि ह्या खेकडे साफ करताना सुद्धा जर पाणी निघतं ना त्यांचा पोटातला, त्यासुद्धा ठेवून द्यायचा, त्याची पण मस्त चव असता. तर त्या पाण्यावरच बघा किती पाणी सुटला. आणि आता वर्ण चवीप्रमाणे मीठ ॲड करते. मीठ थोडा कमीच टाकायचा, कारण की हे समुद्रातले जे माशांचे प्रकार असतात ना, ते थोडेसे असे खारटच असतात जरा. त्यांका अंगचा असा खारा पाणी असता, त्याच्यामुळे आपण जास्त मीठ टाकला तर ते कदाचित खारट होऊ शकतात. हे बघा, आता ह्याच्यानंतर हे माझ्याकडे क्यूब असे मी फ्रीजमध्ये आईस क्यूब मेकर असतं ना, त्याच्यामध्ये मी असं वाटण बनवून ठेवते कांदा खोबऱ्याचा, की जेणेकरून आपल्याला लगेच लागत ना तेव्हा आपण वाटण बिटण काय करत बसत नाही, पटकन काढायचे
आणि ते असे आमटीत टाकायचे. आता जरा वरनं झाकण ठेवलं आहे मी, पाणी तर मी टाकूक नाही आहे हां. हे बघा वाफ किती सुटली आणि वाटण बघा लगेच आपला मेल्ट होऊन गेला त्याच्यामध्येच. आता तुमका असं वाटतात की किती सुका सुका झाला म्हणून मी पाणी टाकते, तर तसं तुम्ही अजिबात करू नको. कारण की आपण जे पाणी बनवलेलं असा ना खेकड्यांच्या नांग्याचा, तर त्या पाणी इथे आपल्या ॲड करूच जा. आणि ह्या पाणी टाकल्यावर ना खूप पाणी सुटतं आमटी. त्याच्यामुळे अगोदर जर तुम्ही बाहेरचं पाणी टाकलास आणि त्याच्यानंतर ह्या पाणी टाकलात तर तू खूप म्हणजे असं ना पातळच होऊन जात, म्हणजे त्याला चवच रवायची नाही, पूर्ण पाणी पाणी होऊन जायत मसालो आयो खेकड्यांचो. आणि जर मग ता पाणी ह्या करूसा कमी करूसाठी तुम्ही आटोप घेशाल तर ते का खूप वेळ जायत. तर इथे हे बघा आपल्याला जास्त वाटण पण टाकूचं नाही आणि जास्त पाणी पण टाकूचं नाही. म्हणून मी तुमका सांगितलं की स्टार्टिंगला आपण त्याच्यामध्ये पाणी टाकणार नाही आहोत. आणि आता मस्तपैकी उकळी काढून घेऊया झाकण टाकून. आणि कुर्ले शिजत जास्त वेळ लागत नाही, ते पटकन शिजतात. हे बघा किती छान तरी द्या, बघा तुम्ही बघू शकता साईडने. म्हणून आणि ह्याच्यात ना मसाला जरा जास्तच टाकूच असतं, कारण कुर्लेंका ना गोडूच चव असतं जरा, नाहीतर ते पूर्ण गोड 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 लागू शकतं असं. म्हणून जरा मसाला टाकलो की झणझणीत एकदम टेस्ट येतात. आणि मग ह्याच्यात हे बघा आपण जर पाणी टाकलं ना खेकड्यांच्या नांग्यांचा, त्याचा असं ना दह्यासारखे असं गट्टे गट्टे होतात. पण असं मग समजू नका की खराब झाला, तर त्याचीच खरी ती चव येतात. तर हे बघा अशा प्रकारे आपले खेकडा रस्सा तयार असा. खेकडा रस्सा म्हणा, खेकडा मसाला म्हणा, बघा किती छान दिसतात, एवढे भारी लागतात ना हे चवीक. नांगे पण, डेंगे पण आणि पेंदे पण. तर मंडळींनो, माझा चॅनल तुमका जर नक्की आवडत असेल तर एक सबस्क्राईब जरूर करा आणि लाईक शेअर आणि कमेंट करून मला नक्की सांगा की अजून तुमका कोणते कोणते रेसिपीज बघूक आवडतील. चला तर मग लवकरच भेटूया आपण पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हॅपी कुकिंग.